श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्यापर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करतात. अडचणींच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात. संकल्प करा अन स्वामींची सेवा सुरू करा. येत्या 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थांचा आपला प्रकट दिन आहे. या प्रकट दिनानिमित्त विशेष 11 दिवस अशी स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामी समर्थांसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील सर्व इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी स्वामींची सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. स्वामी मंत्रांचा जप, स्तोत्रांचे पठण आणि नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाढतो, एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा. दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा, परंतु यात सातत्य ठेवावे. शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर या मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम आहे. सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला आपण दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करू शकतो. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे, परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असे मन शांत ठेवावे. आपणच स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. गुरुलीला स्वामी चरित्रामृत स्वामी पारायण. 31 मार्च 2025 रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत स्वामी चरित्रामृत यांचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे, तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे. पण एकदा संकल्प करावा की त्यात खंड पडू देऊ नये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.